नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 करिता पेपर क्रमांक 1 यामध्ये लक्षात घ्या आपल्याला सिलेबसमध्ये 10 युनिट्स आहे आणि प्रत्येकच युनिटचं 10 गुणांसाठी महत्त्व आहे. त्यापैकी युनिट क्रमांक 10 जे आहे यावर वारंवार आपल्याला एन्शियंट टाइम पिरियडचं जे एज्युकेशन आहे त्यावर प्रश्न विचारतात. जसं की यापूर्वी वैदिक एज्युकेशनवर प्रश्न आलेले आहे. बुद्धिझम बुद्धिस्ट एज्युकेशन सिस्टम यावर सुद्धा प्रश्न आहे आणि लास्ट इयर म्हणजे 2025 आता बघा 15 जूनला जो एक्झामिनेशन झालेला आहे लास्ट इयरचं त्यामध्ये जैन शिक्षण पद्धती यावर PYQ आलेला आहे. याचा अर्थ जेव्हा आपण हायर एज्युकेशनचा अभ्यास करतो मित्रांनो त्यावेळी पूर्णतः एन्शंट एज्युकेशन त्याला डिवाइड करून आपल्याला अभ्यास करावं लागतं कारण याच भागांवर वारंवार एक्झामिनेशनमध्ये फोकस करत आहे. जसं यापूर्वी जर आपण विचार केलं 2024च्या क्वेश्चन पेपरचं आणि त्या 1 वर्ष अगोदर झालेले ह्या दोनही वर्षे काय झालेलं होतं मध्यकालीन एज्युकेशनवर प्रश्न आलेलं होतं जे लास्ट इयर म्हणजे 2025 मध्ये आपल्याला आलेलं दिसून येत नाही. त्यामुळे 2026चं प्रिपरेशन करीत असताना असे महत्त्वाचे टॉपिक्स ज्यावर प्रश्न येत आहे ते आपल्याला अभ्यासणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजचं पर्टिक्युलर सेशन आपण शेवटपर्यंत बघा. यामध्ये टॉप 10 आपण जैन शिक्षण पद्धतींवर आधारित प्रश्नांना डिस्कशन करणार आहोत. जे PYQs पेपरमध्ये आलेले आहेत ते सुद्धा आणि जे जैन शिक्षण पद्धतीवर प्रश्न येऊ शकतात असे प्रश्न देखील मित्रांनो आज आपण काय करूया डिस्कशन करूया. त्यामुळे आपला सेशन शेवटपर्यंत बघा आणि सोबतच लक्षात घ्या आता परीक्षेला फार कमी दिवस राहिलेला आहे तर 45 डेज आपलं नवीन बॅच जे आहे 17 ऑगस्ट पासून मित्रांनो सुरू होत आहे. ज्याची फीज मात्र 2600 रुपये आहे. याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. 50 मॉक टेस्ट आहे. 10 वर्षाचं PYQ MCQs आहे, नोट्स आहे, सोबतच लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डेड सुद्धा आपण बघू शकता. ऑफिशियल नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करून आपण बॅचला जॉईन करू शकता. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 ची देखील 17 ऑगस्ट पासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत. पेपर 2 चे आपले सब्जेक्ट आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉ. याची फीज मात्र 4000 आहे ज्यावर पेपर 1 फ्री आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आपण आजच या कोर्सला जॉईन करू शकता. चला तर जैन शिक्षणाचा प्रमुख उद्देश कोणता होता? ए. संपत्ती प्राप्त करणे, बी. मोक्ष प्राप्त करणे, सी. राजकीय सत्ता मिळविणे की डी. व्यापार करणे. तर जैन शिक्षणाचा मुख्य जे उद्देश आहे तो म्हणजे मोक्ष प्राप्त करणे. ओके. नेक्स्ट जैन शिक्षणाचं प्रमुख तत्व कोणतं? ऑप्शन ए अहिंसा, ऑप्शन बी यज्ञ, ऑप्शन सी कर्मकांड की ऑप्शन डी मूर्ती पूजा. आता इथे बघा जैन शिक्षणाचं काय तत्व विचारलेले आहे प्रिन्सिपल ऑफ जैन एज्युकेशन. व्हेरी करेक्ट आन्सर आहे मित्रांनो अहिंसा. ठीक आहे तर आपण लक्षात घ्या अहिंसा हे जैन शिक्षणातील प्रमुख काय आहे तत्व आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊया. जैन शिक्षणातील पहिली अध्ययन पद्धत कोणती मानली जाते? ठीक आहे यावर म्हणजे लर्निंग मेथड्स ऑफ जैन एज्युकेशनवर यावर्षी म्हणजे 25चा जो प्रश्न झालेला आहे त्यामध्ये देखील प्रश्न आलेला आहे. तर ऑप्शन ए रीडिंग म्हणजे वाचणे, बी लिसनिंग लिसनिंग म्हणजे श्रवण, ठीक आहे प्रवचन ऐकणे, सी लेखन म्हणजेच रायटिंग की डिबेट म्हणजेच वादविवाद. तर जैन शिक्षणातील अध्ययन पद्धत म्हणजे कुठली? पहिली तर प्रवचन ऐकणे याचा अर्थ काय होतं श्रवण. ठीक. नेक्स्ट बघा जैन धर्मातील त्रिरत्न कुठले? ठीक. ऑप्शन ए सम्यक दर्शन, ऑप्शन बी सम्यक ज्ञान, ऑप्शन ए आहे सम्यक चरित्र, बी मध्ये आहे धर्म, अर्थ,
का? ऑप्शन सी काय म्हणतं? सत्य, अहिंसा, दया आणि डी मध्ये आहे दान, तप आणि यज्ञ. आता जैन धर्मातील त्रिरत्न कशाला काय आहे? समयक दर्शन, समयक ज्ञान आणि समयक चरित्र. ठीक आहे, त्रिरत्न आहे. तर हे आपण काय करा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या. नेक्स्ट आहे, जैन शिक्षणात शिक्षकाला काय म्हणत? ऑप्शन ए उपाध्याय, ऑप्शन बी आचार्य, ऑप्शन सी गुरु की ऑप्शन डी ऋषी. सो जैन शिक्षणामध्ये ॲज अ टीचर जे आहे, टीचरला काय म्हटलं जातं? तर आचार्य असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण वैदिक एज्युकेशन, बुद्धिस्ट एज्युकेशन आणि जैन एज्युकेशन तीनही पर्टिक्युलर कंपॅरेटिव्हली म्हणजे तुलनात्मक दृष्टिकोनातून त्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे. समोर, जैन शिक्षणात विद्यार्थ्याला कोणत्या गुणांवर भर द्यावा लागत? ए शिस्त व संयम, ऑप्शन बी युद्धकला, ऑप्शन सी व्यापार कौशल्य की ऑप्शन डी राज कारण. तर जैन शिक्षणात विद्यार्थ्याला सगळ्यात महत्वाचं गुण म्हणजे शिस्त आणि संयम, या दोन महत्वाच्या गुणांवर काय द्यावं लागत होता? तर भर द्यावा लागत होता. समोर, जैन शिक्षणाचा मुख्य मेन जे आहे आधार बेसिस काय आहे? ऑप्शन ए नैतिकता आणि आत्मसंयम, बी आहे सैनिकी शिक्षण, सी आहे राजकीय शिक्षण की ऑप्शन डी कृषी शिक्षण. तर जैन शिक्षणाचा मुख्य आधार जर आपण विचार केला तर नैतिकता आणि संयम हे जैन शिक्षणाचा मुख्य आधार आहे. त्यानंतर जैन धर्माचं पवित्र ग्रंथ कोणत्या नावाने ओळखलं जातं? आता ए आगम, ऑप्शन बी वेद, ऑप्शन सी त्रिपिटक की ऑप्शन डी उपनिषद. तर जैन धर्मातील जे पवित्र ग्रंथ आहे त्याला आपण आगम या नावाने ओळखतो. समोरचा प्रश्न आहे, जैन शिक्षणाचा मुख्य आधार कुठला? कर्मकांड, बी तप, संयम आणि चरित्र, सी आहे युद्धकला आणि ऑप्शन डी राजकारण. तर जैन शिक्षणाचा मुख्य आधार म्हणजे तप, संयम आणि चारित्र्य. चला, समोरचा प्रश्न आहे, जैन धर्माचं मूलभूत तत्व कोणतं? प्रिन्सिपल काय आहे जैनिझमचं? ए अनेकात्ववाद, बी अद्वैतवाद, सी द्वैतावाद की डी चावार्कवाद. तर जैन धर्माचं मूलतत्व काय आहे? अनेकात्ववाद. आता हे अनेकात्ववादचा जो सिद्धांत सांगितलेला आहे, तर एका म्हणजे 7 आंधळ्या व्यक्तींनी एका हत्तीला स्पर्श करून सांगितलेला हा सिद्धांत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे अनेकात्ववाद हा जैन धर्मातील मूलभूत तत्व आहे. समोरचा प्रश्न आहे आणि हा परीक्षेत आलेला सुद्धा प्रश्न आहे की जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत होय कुठली? प्रार्थना ए, ऑप्शन बी देशना श्रवण किंवा उपदेशाचं काळजीपूर्वक ऐकणे, ऑप्शन सी आहे अमनया किंवा एकाग्रतापूर्वक वाचणे की डी अनुप्रेक्ष किंवा खोलवर चिंतन. तर जैन शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत म्हणजे देशना श्रवण किंवा उपदेशाचं काळजीपूर्वक ऐकणे. जैन शैक्षणिक परंपरेत शिक्षणाचं पहिलं आणि मूलभूत पद्धत आहे देशना श्रवण, ज्याचा अर्थ ज्ञानेशिक्षक किंवा गुरुजनांचं शिकवणूक उपदेश काळजीपूर्वक आदरपूर्वक ऐकणे. ठीक, तर अशा प्रकारे हे जैनिझमचे प्रश्न आहे जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं ठरेल. सोबतच मित्रांनो, आपण आतापर्यंत जर कोर्स जॉईन केलेलं नाही, ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून 17 ऑगस्ट पासून आपलं नवीन बॅच सुरू होत आहे, त्याला आपण जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक्यू सो मच.